तर मी पुन्हा एकदा तुमचा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आम्ही आलो आहे इथे श्री मल्लिकार्जुन मंदिर, ते शिरंब्यामध्ये आहे माझ्या गावामध्ये। तुम्ही इकडचे कोण असाल ना तर तुम्हाला हे माहीत असेल मल्लिकार्जुन श्री मंदिर। तर आता मी आणि इकडे माझा भाऊ आहे हा कार्तिक, आणि हा इकडे ओमकार दादा आहे। याचं चॅनल आहे तुम्ही बघू शकता, कोकणचा उत्सव कोकणचा म्हणून। तर तुम्ही इंस्टा किंवा फेसबुकला गेलात ना तर ते नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे। आता मी तुम्हाला ते मंदिर दाखवतो, खूप मस्त आहे। तुम्ही आलात ना खूप भारी असं आहे। तुम्हाला एक इंट्रो दाखवतो इथून। आणि इथे अंघोळीला वगैरे पण सर्व आहे, इथे मुलं वगैरे आले। आणि हे बघा श्री मल्लिकार्जुन मंदिर, ठीक आहे। आपण आतमध्ये जाऊया आणि पहिलं त्यांच्याकडून इंट्रोडक्शन वगैरे घेऊया सर्व काही, ठीक आहे। ते आतमध्ये मंदिरमध्ये आलो आहे। तर इकडे मंदिर आहे आणि इथे काका आहेत पुजारी, म्हणजे मंदिरचे पुजारी, ठीक आहे। आणि इकडे सर्व पोरं आहेत, हे अंघोलीला आले इकडे। इकडे तुम्ही येऊ शकता। आणि हे आत्ताच्या वेळेला खूप फेमस आहे श्रावण महिन्यामध्ये, कारण का इथे सर्व रिच्युअल्स वगैरे असतात। आणि आपण यांना विचारूया इकडे काय काय असतं आणि सर्व काय असतं, ठीक आहे। कोण बोलणार तुमच्या मला, कोण बोलणार? हां बोल, काय नाव आहे तुझं मित्र? अरे बोल बोल, अरे बोल, लाजतोस काय व्हिडिओमध्ये? तर बोल, हे नाव काय मित्र तुझं? बोल। साहिल। तू कुठे राहतो? इकडे मुरुंबाड। आणि तू इकडे कधीपासून येतोय? किती वर्ष आली? आलेलं तिकडे। आणि इकडेच एक स्पेशालिटी म्हणजे असं काय आहे? ओके, म्हणजे तू इकडे एकचा नाही राहत, म्हणजे दुसरीकडे आला? तुम्ही सर्व दुसरीकडे आलात? ओके ठीक आहे, ते दुसरीकडून आलात, पण ह्यांना एवढी इन्फॉर्मेशन नाही आहे। आपण तिकडे काका आहेत, त्यांना विचारूया मंदिरमधले। बट मी ऐकलं इकडे असं सॅटर्डे मधलं श्रावण सोमवारला, शनिवारला इथे मंदिराची मूर्ती आहे ना, ती एक पर्टिक्युलर डे म्हणजे प्रत्येक वीकला थोडी थोडी अशी वरती येते। त्यामध्ये ही ते खासियत आहे, तुम्ही नक्की या इकडे, खूप मस्त आहे। आणि इथं पण इथे काका आहेत। काका 2 मिनटं येता, काकांना आपण बोलवलं आहे, ठीक आहे। थोडी माहिती घेऊया आपण। थोडी माहिती द्या ना आम्हाला याच्याबद्दल काहीतरी। तुम्ही किती वर्षापासून इथे पूजा वगैरे करताय? 6 महिने झाले। 6 महिने झाले, म्हणजे तुम्ही आत्तापासून ते। आणि आता या श्रावण महिन्यामध्ये अशी काय स्पेशालिटी आहे की इथे लोक येतात यावेळेला? मंदिर आहे ते, शंकराच्या श्रावणी सोमवारी येतात लोक। ओके, आणि इथे काय मूर्ती आहे प्रत्येक वीकला अशी थोडी थोडी येते असं काय? पिंड पाण्यातच। ओके, पाणी खालती असं जातं असं काय का? नाही नाही, काय नाही, शंकराची पिंड आहे ती पाण्यातच पूर्ण असते। ओके ओके ओके। त्याच्यानंतर ते अभिषेक करायला येतात लोक श्रावणी सोमवारी। ओके, अजून त्याच्यानंतर इथे कसं कोणाला गावामध्ये साप विंचू चावला तर डॉक्टर चालत नाही, त्यांना इथे अंगाऱ्यावरच सगळं उतरलं जातं। ओके, म्हणजे सर्व रिच्युअल्स असे असतात की साप वगैरे चावला तर डॉक्टरकडे करून इकडे पण येतात? डॉक्टरकडे न्यायची गरजच नाही, म्हणजे इकडे होऊन जातं? येऊन सगळं अंगाऱ्यानं सगळं उतरतं। ओके, म्हणजे इथली एक स्पेशालिटी आहे अशी? पाण्यात आंघोळ केली की गाभाऱ्यातलं पाणी घेतलं की अंगावरची खाज सगळी निघून जाते। ओके, खाज म्हणा, खडून म्हणजे त्वचावर कुठलाही। ओके। आणि तुम्ही हे पाणी आहे ना इथे, ते तुम्ही आंघोळ वगैरे केलं तर ते काका बोलतात तुमच्या अंगावर जे काही असेल ना ते थोडंफार म्हणजे असं पूर्ण निघून जातं थोडक्यामध्ये, त्वचारोग म्हणजे जो काही तो निघून जातो। अजून काय काका? एवढंच? ठीक आहे, थँक्यू काका, थँक्यू। तर आता काकांनी मस्त फार अशी इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला। तर इथे असं आहे की इथे जर तुम्हाला काही त्वचारोग वगैरे झाला ना, रोगचं सोडा तर तुमच्याकडे काही असेल, ठीक आहे, तर ते तुम्हाला नाही ना, तर ते त्वचारोग तुमची आंघोळ केल्यानंतर ते पूर्णपणे निघून जाणार। आणि हे खास इथलं आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पण एक मंदिर आहे, तिकडे पण तुम्हाला मी दाखवतो। इकडे खूप सारं हे आहे। आणि हे मंदिर असं आहे की एक सेंटरला म्हणजे राऊंडला पूर्ण पाणी आहे, बघू शकता हे सर्व राऊंडला पाणी आहे। आणि इकडे मध्येच मंदिर आहे सेंटरला, ठीक आहे। तुम्ही इकडे, आणि तुम्ही इकडं कोण असेल ना व्हिडिओ बघत असेल माझे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की। आणि आपण तिकडे जाऊया, वरती एक मंदिर आहे तिथे बघूया आणि जाऊया। ही पोरं पण खूप मस्त आहेत, मगाशी एकदम असं हे करण्यात जी मजा आहे ना मुलांसोबत, म्हणजे आपल्या फ्रेंड्ससोबत, आणि ते खूप सारखी ठिकाणी फिरणं आणि जे मित्रांसोबत येणं ते खूप भारी आहे। सो तुम्ही सर्वजण मित्रांसोबत फिरतच राहा आणि अशा गोष्टी आहेत ना एक्सप्लोअर करत राहा, ठीक आहे। आता आपण जाऊया तिकडे वरती पण काय सीन आहे तुम्हाला दाखवतो, लेट्स गो। भारी आहे, असं म्हणजे मन वगैरे प्रसन्न होण्यासारखं आहे। हे बघा, लेट्स गो। खूप भारी आहे, म्हणजे असं येऊन तुम्ही बसलात नाही ते थोडा वेळ
तरी पण खूप भारी आहे. ठीक आहे, तर पण आलो आहे आपण आता इथं आलो आहे. ठीक आहे, तर सर्व आपले देव वगैरे आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता. आणि सेकंड थिंग, तुम्ही इथे येऊन बसून मन खूप रिलॅक्स होईल अशी ही जागा आहे. आणि या वेळेला पावसाच्या म्हणजे मान्सून सीझनमध्ये येण्यासारखी ही जागा आहे. इकडे पण आहे, तुम्ही आलात तर नक्की इकडे भेट देऊन जा, खूप भारी आहे. ठीक आहे, मस्त. हे सर्वांनी जंप मारा, लेट्स गो. वा, ही मजा आहे खूप. वाव, हे बघा, हे सर्व मित्र आहेत आणि हे लोक आले आहेत. ठीक आहे, थँक्यू गाईस. तर नक्की या इथे. हा व्हिडिओ आम्ही आता असं जात होतो, सो मला वाटलं की आपण हा खूप म्हणजे बोलतात ना, खूप कमी जणांना म्हणजे माहिती आहे, बट खूप फेमस जागा आहे ही. ठीक आहे, तुम्ही नक्की विजिट करा, नक्की भेट द्या याला. आणि आता मी निघतो आहे इथून अँड बघू आता दुसरे कुठला स्पॉट भेटला तर मी अजून एक घेईन. आणि आता पण इथून जातो आहे कुठेतरी. इथून आमचा प्लॅन आहे की मामाच्या घरी जायचं आणि नंतर मग बघू. ठीक आहे, तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना हे नक्की सांगा मला कमेंटमधून. थोडी शॉर्ट आहे बट ठीक आहे, तुम्ही पूर्ण बघा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकन नक्की दाबा. बाय बाय.